नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सकाळी मार्केट सुरू झाल्यावर घसरण होती। जवळजवळ 11 वाजेपर्यंत मार्केट खाली होती। त्यानंतर मात्र रिकव्हरी दिसून आली व मार्केट संपेपर्यंत तेजी टिकून होती। मार्केट संपताना सेन्सेक्स 131 पॉईंटने वाढून 77,341 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 37 पॉईंटने वाढून 23,538 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई ऑटो इंडेक्स 1.33% वर आहे। बीएसई पॉवर इंडेक्स 1.28% वर आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.37% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 0.27% वर आहेत। बीएसई मेटल इंडेक्स 0.91% खाली आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। महिंद्रा अँड महिंद्रा 2.67%, श्रीराम फायनान्स 2.15%, पॉवर ग्रिड 2.14%, ग्रासिम 1.98% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। सिप्ला 2.41%, इंडोसिन बँक 2.40%, अडानी पोर्ट 1.70%, कोल इंडिया 1.35% अशी घसरण आहे। आज एफआयआयने 654 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 820 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। धन्यवाद।